तुमची पण मीन रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुम्हा सर्वांचं दिव्य चैतन्य आपल्या चॅनलमध्ये आधी स्वागत करते. मीन राशीच्या मंडळींनो, आज 23 ऑगस्ट 2026 आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश घेऊन आला आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण मीन राशीच्या आयुष्यात गेले काही दिवसापासून ज्या गोष्टी अडकल्या आहेत, ज्या गोष्टीबद्दल मनामध्ये चिंता आहे आणि ज्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी तुम्ही मनापासून वाट पाहतात, त्यांच्याबद्दल पुढे काय संकेत दिसत आहेत हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे 23 ऑगस्ट पासून पुढे येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या क्षेत्रात बदलाची सुरुवात होऊ शकते, पैसा, काम, व्यवसाय, नातेसंबंध आणि कुटुंबाच्या बाबत काय संकेत आहेत, तसेच कोणती एक चूक तुम्ही टाळली पाहिजे या संकेताच्या शेवटी सांगणारच आहे. म्हणून मीन राशीच्या मंडळींनी शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेन ना, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मंडळींनो, ताईंनो, दादांनो, कारण कधी कधी मोठा बदल मोठ्या आवाजात येत नाही. तो एका छोट्याशा फोनपासून सुरू होतो, एका संदेशापासून सुरू होतो, एखाद्या जुन्या व्यक्तीच्या संपर्कापासून देखील सुरू होतो किंवा अचानक समोर आलेल्या एका संधीपासून देखील सुरू होतो. आणि 23 ऑगस्ट 2026 पासून तुमच्या बाबत अशा छोट्या संकेताकडे लक्ष देण्याची गरज आहे. मीन राशीच्या मंडळीनं, तुमच्या मनामध्ये सध्या दोन प्रकारच्या भावना असू शकतात. एकीकडे काहीतरी चांगलं घडेल अशी आशा आहे, पण दुसरीकडे मागील अनुभवामुळे मनामध्ये एक भीती आहे. यावेळी सगळं अर्धवट राहणार का? मी केलेली मेहनत पुन्हा वाया जाणार का? पैशाची अडचण कधी कमी होणार? माझं थांबलेलं काम कधी पूर्ण होणार? असे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आजचा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण 23 ऑगस्ट हा शेवट नाही, तर पुढच्या टप्प्याची सुरुवात, मागून पुढे जाण्याचा दिवस आहे. मीन राशी आणि आर्थिक स्थिती. मीन राशीच्या मंडळीनं, सर्वात आधी बोलूया पैशाबद्दल. गेले काही काळात पैसा येऊनही हातात टिकत नाही. अचानक खर्च समोर येतात किंवा एखाद्या गरजेच्या कामासाठी पैसा बाजूला ठेवता येत नाही. अशी परिस्थिती असेल तर आता आर्थिक बाबत अधिक शिस्त ठेवण्याची वेळ आहे. 23 ऑगस्ट नंतर अचानक पैसा मिळेल म्हणून अविचार निर्णय घेऊ नका. पण त्याचवेळी एखादी अतिरिक्त कमाईची संधी, नवीन काम किंवा आधी केलेल्या प्रयत्नातून फायदा मिळण्याचा मार्ग तयार होऊ शकतो. एखादं जुनं देणं मिळण्याची चर्चा होऊ शकते. एखाद्या व्यवहाराबाबत पुन्हा बोलणी होऊ शकतात किंवा ज्या कामातून तुम्हाला उत्पन्न मिळेल त्याची नवीन दिशा समोर येऊ शकते. म्हणून आजपासून एक गोष्ट नक्की करा, पैशाबाबत घाई नाही, पण संधीबाबत दुर्लक्षही नाही. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या मंडळीसाठी, नोकरी करणाऱ्यांना, ताईंना, दादांना, तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची 100% शक्यता आहे. तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी जास्त वाटेल, पण त्यातून तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. ज्या व्यक्तीला आत्तापर्यंत तुमची कामाची किंमत समजत नव्हती, तीच व्यक्ती भविष्यात तुमच्या कामाचं कौतुक करू शकते. म्हणून कार्यालयातील छोट्या वादामध्ये स्वतःला अडकू नका. तुमचं लक्ष कामावर ठेवा, कारण पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळी कोणाशी स्पर्धा करण्याची गरज नसते. कधी कधी शांतपणे केलेलं कामच सर्वात मोठं उत्तर ठरतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा संकेत. व्यवसाय करणाऱ्यांना, दादांना, ताईंना, मीन राशीच्या मंडळींना 23 ऑगस्ट नंतर संपर्क वाढवण्याची शक्यता आहे. जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो, नवीन ग्राहक मिळू शकतो किंवा तुमच्या कामाची माहिती एखाद्या नवीन व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. पण इथे सावध राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कुणी गोड बोललं म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. मोठा फायदा सांगितला म्हणून लगेच पैसे गुंतवू नका. व्यवहार स्पष्ट ठेवा, कागदपत्र नीट तपासा आणि निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. कुटुंबिक आणि नातेसंबंध. मीन राशीच्या मंडळीनं, तुम्ही मनाने खूप हळवे असतात. एखाद्या व्यक्तीने 2 शब्द चुकीचे बोलले तरी तुम्ही ते मनात बराच काळ ठेवता. पण 23 ऑगस्ट 2026 पासून जुन्या गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्या सोडून देण्याचा प्रयत्न नक्की करा. घरामध्ये एखादा गैरसमज असेल तर संवादातून तो कमी होऊ शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी पुन्हा चांगलं बोलणं होऊ शकतं. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला महत्त्वाची बातमी मिळू शकते आणि घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची चर्चा देखील सुरू होऊ शकते. प्रेमसंबंधामधील. मीन राशी प्रेमसंबंधामध्ये असलेल्या कुटुंबांनी, म्हणजेच की ताईंनी, दादांनी, एक गोष्ट लक्षात ठेवावी. मनात संशय निर्माण झाला की लगेच निष्कर्ष काढू नका. समोरच्या व्यक्तीशी शांतपणे बोला. ज्या गोष्टीचा तुम्ही चुकीचा अर्थ लावलाय
ती प्रत्यक्षात तशी नसू शकते आणि ज्याचा आशीर्वाद म्हणजेच की पहा मंडळींनो, ज्यांचा आयुष्यामध्ये आशीर्वाद नाही, त्यांचा आशीर्वाद अजून प्रेमाची सुरुवात झालेली नाही, त्यांच्यासाठी नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण आता जुळलं म्हणून लगेच सगळं मन उघडण्याची घाई करू नका. वेळ द्या, व्यक्तीला समजून घ्या, मगच पुढे निर्णय घ्या. आता सर्वात महत्त्वाचा भाग, आज 23 ऑगस्ट 2026 रोजी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर फक्त नशिबाची वाट पाहू नका. तुमच्याकडे आलेल्या छोट्या संधीचा योग्य वापर करा. आज एखादा फोन करायचा असेल तर करा, अडकलेलं काम पुन्हा सुरू करायचं असेल तर सुरुवात करा, नवीन योजना करायची असेल तर तिची नीट तयारी करा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण तुमची परिस्थिती बदलण्यापूर्वी तुमचा विचार बदलणं आवश्यक असतं. आरोग्य, मीन राशीचा ताण पहा मंडळींनो, तुमचा मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. वेळेवर झोप घ्या, पुरेसे पाणी प्या, शक्य असल्यास थोडा वेळ शांत वातावरणात बसा, मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहा आणि सतत नकर्मक विचार करणं टाळा. मन शांत असेल तर निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतात. गुरुदत्तांचा आध्यात्मिक उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आज 23 ऑगस्ट 2026 रोजी किंवा पुढील काही दिवस सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे गुरुदेव दत्तांचं स्मरण करा. डोळे बंद करा, मन शांत करा आणि श्रद्धेने म्हणा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याची शक्ती द्या, योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या कष्टांना योग्य दिशा द्या. त्यानंतर दिशेने मंडळीनो, त्या दिशेने तुम्हाला बसून स्वामींचं किंवा गुरुदेव दत्तांचं स्मरण हे करतच राहायचं आहे किंवा 108 वेळा तुम्हाला माळ जप देखील करायचे आहे. त्यानंतर श्रद्धेने श्री गुरुदेव दत्तांचा असा जप करा. हा उपाय चमत्काराची हमी म्हणून नाही तर मनाला आधार, सकर्मता आणि स्थैर्य मिळावं या श्रद्धेने करा. मीन राशीच्या मंडळीनं, शेवटचं जाता एक गोष्ट सांगते. आज 23 ऑगस्ट 2026 आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका क्षणात बदलणार आहे असं नाही, पण आजपासून तुमची दिशा बदलू शकते. तुम्ही घेतलेला योग्य निर्णय, तुम्ही केलेला एक फोन, तुम्ही स्वीकारलेली एक योग्य संधी किंवा तुम्ही सोडून दिलेली एक चुकीची सवय हीच पुढे मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. म्हणून भूतकाळाच्या विचारात अडकून राहू नका. 23 ऑगस्टपासून पुढे पहा. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्याबद्दल सतत विचार करू नका. ज्यांच्यावर मंडळीनं ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय त्यांची किंमत ओळखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. मीन राशीच्या मंडळीनं, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने गुरुदेव दत्त आणि हा संदेश तुमच्या एखाद्या मीन राशीच्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच राशी भविष्य आणि आध्यात्मिक संदेशासाठी दिव्य चैतन्य आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि सकर्मता नांदो हीच गुरुदेव दत्तांची चरणी प्रार्थना करते. पुन्हा भेटू एक नवीन संदेशासोबत. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.